शांताराम भाऊ, आज तुम्ही लईच कमी घेताय. आमचं चुकलं काय? तंदूर आणू का? अरे सुरेश, तुला किती वेळा सांगितलं साहेबांना तंदूर पाहिजे, साहेबांना तंदूर पाहिजे. तू काय माझं ऐकलंच नाही. सॉरी साहेब, सॉरी. अरे पण साहेबांचं कधी पण उडत सुरू होतो म्हणून तंदूर नको म्हटलं. पहिले साहेबांना विचारू. साहेब तंदूर नको, ते लॉलीपॉप घेऊन ये. 0 मिनिटात आणतो साहेब. पण साहेब ते मिळते कुठं? माहिती नाही आणि म्हणे 0 मिनिटात आणतो. आई पाऊस पडतो वाटतं बहुतेक. अरे माहिती नाही आणि 0 मिनिटात आणून काम कर. इकडे बघ, सरळ बाहेर जा. मग असं बघ. ए गप्पा तुम्ही जाऊ कमी. अरे बघा आईला तुमच्या गांडीतले किडे वळवायला लागले. हो मोबाईलवर मागवतो ऑनलाईन. अरे बाबा, एवढ्यासाठी कशाला येईल देऊ? अरे इथे बाजूच्या दुकानात मिळत नाही. चार घेऊन ये, चार. मायला 1000ची नोट आली वाटतं बाजारात. हो भाऊ काय 10 रुपयात कुठं लॉलीपॉप येतोय? केळी 10 रुपयात 4 केळी तर नक्कीच येतील. केळी अरे ते नाही, ते बारकी पोरं खात्यात नाही का ते लॉलीपॉप? ते तसं लॉलीपॉप जाण. हो भाऊ काय चाललंय? दारू सोबत ते गोड लॉलीपॉप कसं वाटतंय ते? तुम्ही आणता कमी हो भाऊ, मी आणतो भाऊ. पटकन ये. साहेब आपला पिक्चर बोंबलला. आता आम्हाला रोल कोण देणार? सुलेमान भाई आमचा रोल का? हो भाऊ तुम्ही पक्ष बांधायला नव्हता पाहिजे होता. असा परमेश्वर आणि पक्ष सोयीनी बोल. साहेब कार्यकर्ते नाराज झालेत कार्यकर्ते. मग काय त्या आईला आकाश सेटच पेटवून दिला. सगळा पैसा बरबाद. स्वतःच्याच पैशाने राखणामुळे केली. काही झडे कार्यकर्ते साहेब. आता आम्हाला रोल कोण देणार रोल? शांत हो. हे बघ आपण नवीन स्क्रिप्ट लिहू. स्क्रिप्ट नवीन, कास्टिंग नवीन. अरे वा कास्टिंगचं नाव घेतल्यावर संदीप भाऊ खुद्द हजर. या बसा निवांत. हे बघा नवीन स्टोरीचं कास्टिंग तुम्हीच करायचं. घंटा कास्टिंग. सुलेमान भाई पैसे कधी देणार? कसले पैसे? बँकेचे हप्ते थकलेत तुमचे. 12 लाख रुपये पेंडिंग आहेत. आता काय सेटलमेंट आले ते करून टाका ना. आले बाबा सध्या लॉलीपॉप का नको, तुम्ही फक्त लॉलीपॉपच द्या. भाऊ तुमच्या ऑफिसचं भाडं थकलंय 4 महिन्याचं, ते पण काढा लवकर. किती राहिलंय भाडं? 40,000 रुपये. चला द्या लवकर. बघा थोडा धंदा डाऊन आहे आणि भाऊंचे पैसे पण मीच भरणार आहे. 8-10 दिवसाचा टाइम द्या. कशाला 8-10 दिवस?
अरे वा. काय पैसे बाकी ठेव तुझाच पॉकेट मनी. फक्त 34,000 रुपये. हा आणि म्हणे बाकीचे ठेवा तुला. 4,000 रुपये काढा आणखी. मी देतो 4,000 रुपये. हम्म. रमेश तुझ्याकडे काय असतील ना? अरे तुझं टुंगण बघून मी काय करू? अरे येड्या पाकिटातनं पैसे काढ आणि दे. मूर्खपणा. अरे होणार आहे ना, जरा पटपट. बरोबर. हे 2 माझे 4. हम्म. हे घ्या 6,000 रुपये. तिकडे दे. हे घ्या संदीपचं 6,000. हा. पाकिट इकडे. हा. धन्यवाद शांताराम भाई. सुलेमान भाई, बँकेचे हप्ते भरा लवकरात लवकर, नाहीतर बँकेची ऑफिशियल टीम आली तर खूप अवघड होईल. मग मी काहीच करू शकणार नाही. लक्ष द्या त्याकडे. हा चला येतो मी. क्या बात है. हो, हो. शांताराम भाऊ आमचे अजून प्यायचे व्हायचे आमची. जप्त संदीप भाऊ असं घ्या आमच्या सोबत प्यायला. तुमच्या सोबत. हा. जप्त जप्त बसा. सुलेमान भाई, करू तुमचं सगळं सेटल. बसा तुम्ही. हप्ते द्यायला पैसे नाहीयेत आणि ही असली इंग्लिश दारू पित आहे. वॅट 69 ओक्समिथ. हप्ते देत जाऊ वेळेत. आणि शांती आहे, ऑफिसचं भाडं महिन्याच्या महिन्याला देता येत नसेल विकून टाक ऑफिस. गिऱ्हाईक मी आणतो. नाही मीच घेतो विकत. कळलं का? लायकी नाही ना ऑफिस टाकतोय. यायला याच्यात माल बघायला. हा ओ भाऊ काय सुलेमान भाऊ हा तुमचा इन्सल्ट केला त्याने. रील बघत बसतो. ए बंद कर रील बघणं. ए ऐकते का नाही? अरे वा, ही ऑडिशन चांगली आहे. अरे ऑडिशन वगैरे काय नाही रे. कळवतो म्हणून सांगतात आणि पुढे काय घंटा होत नाही. प्रत्येक ऑडिशन द्यावी लागते. खूप ऑडिशन दिलेत. हो ना, अशाने ऑडिशन देण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड झाला असता आपला. संधीनी घंटी वाजवली वाटतं. ए पानसट माणसा, जाऊन दरवाजा उघड. जा ना तो उघड. अरे आज सोमवार, दरवाजा उघडण्याचा वार तुझा. जाऊन दरवाजा उघड. अरे विसरत जाऊ नकोस रे. जा जा पटकन. बरं ठीक आहे. अरे जातो का नाही? ठीक आहे. अरे ठीक आहे काय ठीक आहे, जा. कोणाच्या पोटात दुखायले रे एवढं. अरे सख्या तू नालाय का? कुठे होता एवढा दिवस? हा ना पडलास. ते 22 लाखाच्या फिल्मचं काय झालं रे? आम्हाला काम देणार होतास तू. फिल्मचं नाव 22 लाख आहे. अरे नाही रे, तो आकडा सारखा कानावर पडत होता ना, म्हणून म्हटलं. ते फिल्मचं नाव काय होतं? लफंडे वगैरे असं काहीतरी होतं. अरे जे काय असेल ते, या फिल्म मध्ये 4 डायलॉगचे रोल देणार होता. काय झालं? अरे वाक्यांचा मोनोलॉग तयार केला होता. 4 वेळेस वाक्य पाठ केले. अरे
आम्ही दोघांनी 4 वेळेस त्या डायरेक्टरची भेट घेतली. झालं 4 वेळा सांगून झालं. बाबांनो मला चारा रे, चारा चारा, मला भूक लागली रे, मी 2 दिवस जेवलो नाही रे, मला खायला द्या, मला खायला द्या, मला वाचवा, मला वाचवा. अरे नेमकं काय झालंय? त्या पिक्चर मधलं आमचं काम गेलं की काय? नाही रे, हा अन्याय सहन होत नाही. अन्याय. तो सुरव्या बैलासारखा माझ्या मागे लागलाय, पिसाळ्यासारखा. अरे ते बंदूक लावली त्याने माझ्या. तो राहुल्या पैसे घेऊन पळून गेला आणि तो अधुक्षच पोरीला प्रेग्नंट केलं त्यांनी. आणि आता तो 22 लाखाची रिकव्हरी ते आपल्या संदीपकडे दिली. ती संदीपची माणसं, सुरवेची माणसं, मला अवघड झाले राव. माझं काहीतरी करा, मला वाचवा. अरे तुला वाचवायच्या नादात सुरवे आणि संदीप आमच्या दोघांच्या मागे लागेल. अरे हा संदीप आपल्या करिअरच्या कडे काय येतोय? अरे त्या साहेबांचा पिक्चर बंद झाला, सुलेमान भाईचा प्रॉब्लेम झाला. कोणामुळे? या संदीप. पाके रे मी. काय आता काय बघतोय मॅडम, हा? कोण मॅडम? आयडिया, हा? एक आयडिया आहे ज्यामुळे आपल्या तिघांचा फायदा होईल. कसा? अरे सांग लवकर, का आता मुहूर्त काढतोय. परत सांगतो पाय मारू नको. सांगतो.